हॅलो फ्रेंड्स, दीप अकॅडमी मॅथमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण प्रॅक्टिस सेट 2.3 याचा सेकंड पार्ट पाहणार आहोत. याच्या अगोदरचा जो पार्ट आहे, पार्ट फर्स्ट, क्वेश्चन नंबर फर्स्ट टू क्वेश्चन नंबर फोर्थपर्यंत आम्ही कंप्लीट केलेला आहे. आणि तो जर तुमचा पाहायचा राहिलेला असेल तर कृपा करून तो पहा. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आज आपण पाहतोय पार्ट 2 प्रॅक्टिस सेट 2.3. अतिशय सोपे प्रश्न आहेत. कॅल्क्युलेशन फक्त तुम्हाला लागेल. आपण लागलीच क्वेश्चन नंबर 5ला सुरू करूया. बघा, क्वेश्चन नंबर 5 काय आहे? कम्पेअर द फॉलोइंग पेअर ऑफ सर्ट्स. या ठिकाणी 2 सर्ट्स तुम्हाला दिलेले आहेत. पहिले एक्झाम्पल, सेकंड, थर्ड. आपण पहिलं कंप्लीट करूया अगोदर. पहिलं हा सर्ट दिलेला आहे 7√2 आणि दुसरा दिलेला आहे 5√3. याच्यामध्ये आपल्याला कम्पेअर करायचं आणि सांगायचं आहे ते इक्वल आहे का, ग्रेटर आहे, लेस आहे वगैरे, त्यांच्यातला जो संबंध आहे तो आपल्याला सांगायचा आहे. पहिली जो पेअर दिलेली आहे ही पेअर, याच्यामध्ये बघा 7√2. याला आपल्याला बदलून आणखी लिहिता येईल. बघा, मी 7√2ला बदलून लिहितो. बघा, 7√2 याचा अर्थ काय असतो की इट इज नथिंग बट 49 × 2. बघा, काल पार्ट फर्स्टमध्ये आपण सिम्प्लिफाय केलेले आहेत काही प्रॉब्लेम्स. तर याचं जर सिम्प्लिफिकेशन केलं तर हे येईल. तर हे तुम्हाला माहीत पाहिजे. तर याला असं लिहिता येईल. बघा, आता 49चं स्क्वेअर रूट 7 अंडर रूट जसे असतं तसं, म्हणजे याला असं लिहिता येईल बरोबर 98. 49 × 2 इट इज नथिंग बट √98. आता सेकंड जो सर्ट दिलेला आहे 5√3, त्याला बघूया आपण काय करता येईल. 5√3 याला असं लिहिता येईल. बघा, 5 या ठिकाणी 25 × 3. याला असं लिहिता येईल 25 × 3 इट इज 75 √75. म्हणजे हे सर्ट कसे आले बघा, 98, 75. आता याचं जे ऑर्डर जर आपण पाहिली तर ऑर्डर सेम आहे. याला आपण लिहूया ऑर्डर इज सेम. म्हणून याला असं लिहिता येईल 91 इज ग्रेटर दॅन 75. बरं, ऑर्डर सेम आहे. √98 √75 ऑर्डर सेम असल्यामुळे आपल्याला 98 ग्रेटर दॅन 75 लिहिता येईल. ठीक आहे. म्हणजेच देअरफॉर √98 इज ग्रेटर दॅन √75. आपल्याला हे असं कम्पेअर करून 98 म्हणजे हा जो सर्ट आहे हा सर्ट मोठा आहे. देअरफॉर आपल्याला जे विचारलेलं आहे ते सर्ट आपण लिहूया 7√2 इज ग्रेटर दॅन 5√3. हे कम्प्लीट सोल्युशन पहिल्या 2 सर्टचं कम्पेअर झालं. ठीक आहे. आता बघा, सेम याच पद्धतीने आपल्याला सेकंड कंप्लीट करायचं. या ठिकाणी √247 या ठिकाणी ॲन्सर, याला पण इथं मी ॲन्सर मार्क करतो. ॲन्सर बघा, √247 √247 हे इक्वल आहेत. पण मॅथमॅटिकल आपण त्याला असं दाखवूया. बघा, ऑर्डर इज सेम, किंवा आपण असंही म्हणू शकतो ऑर्डर ऑफ द सर्ट इज सेम. ठीक आहे. ऑर्डर जर सेम असतील तर 247 √247 √2 काढून सुद्धा आपल्याला लिहिता येईल 247. ठीक आहे. म्हणजे इक्वल आहेत. देअरफॉर √247 इक्वल टू √247. हे आपल्याला लागलीच लिहिता येईल, कारण ऑर्डर ऑफ
द सर्ड इज सेम. याचं कम्पेअर जर केलं तर हे इक्वल आहे. याच्यामध्ये 7√2 ग्रेटर दॅन 5√3. आता बघूया थर्ड काय आहे. थर्ड म्हणजे 2√7 आणि दुसरा दिलेला आहे √28. आता हे जे आहे 2√7 याला आपल्याला असं लिहिता येईल. बघा आन्सर 2√7, इकडे लक्ष द्या. 2√7 याला असं लिहिता येईल 4 × 7. √4 ला आपल्याला 2 लिहिता येईल. म्हणजे √4 × 7 म्हणजे √4 × 7 ला सिम्प्लिफिकेशन असं लिहिता येतं. हे इक्वल टू असेल √4 7 28. आणि दुसरा जो सर्ट दिलेला आहे तोही 28 दिलेला आहे. ठीक आहे. म्हणून काय लिहावं लागेल ऑर्डर of the surd is same. Order is same. Therefore 28 equal to 28. बरोबर. Therefore आपल्याला असं लिहिता येईल 28 √28 इक्वल टू √28. परंतु आपल्याला हे जे सर्ड आहे हे कुठल्या फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे 2√7 इक्वल टू √28. याला असं लिहिता येईल. ठीक आहे. तर हे झाले 3 प्रश्न. आता राहिलेले प्रश्न सेम आपल्याला याच पद्धतीने सॉल्व करायचे आहेत. बघूया पुढे. नाव कमिंग टू प्रॉब्लेम नंबर 4. प्रॉब्लेम नंबर 4 काय आहे. 5√5 हा एक सर्ट दिलेला आहे आणि 7√2. याचं जे सोल्युशन आहे याचं सोल्युशन पटकन आपण करूया. कारण याच्या अगोदरचे 3 प्रॉब्लेम जे आहेत सेम असेच तेही प्रॉब्लेम्स होते आणि हेही तसेच आहे. याला बघा 5√5 याला कसं लिहिता येईल 25 × 5 इक्वल टू 125. 25 × 5 इट इज 125. हा जो सर्ट आहे त्याला कसं लिहिता येईल 7√2 इक्वल टू 49 × 2 इक्वल टू हे आत्ताच मागच्या याला झालं होतं 98. सर्ट काय आहेत 125 98. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे कम्पेअर करून सांगायचं आहे की छोटा मोठा कोण आहे कम्पेअर करायचे आहेत. तर या ठिकाणी ऑर्डर जे आहे ऑर्डर ऑफ द सर्ट is same. Therefore 125 is greater than 98. ऑर्डर इज सेम आहे. 125 हा ग्रेटर आहे 98च्या. देअरफॉर आपल्याला असं लिहिता येईल √125 इज ग्रेटर दॅन √98. देअरफॉर आपल्याला या फॉर्मॅटमध्ये त्याला लिहायला लागेल 5√2 √5 इज ग्रेटर दॅन 7√2. दिस इज आन्सर. याच पद्धतीने आपल्याला हे पण कंप्लीट करायचं आहे. बघा नाव सेकंड 5th नंबर 4√42 इक्वल टू याला असं लिहिता येईल √16 × 42. याचा प्रोडक्ट काय येतो 1√672. आपण ह्या मल्टिप्लिकेशन करून बघा 672 हा 16 × 42चा मल्टिप्लिकेशन आहे. आता याला हे नंतर 9√2 याचं बघूया. याला कसं लिहिता येईल
9 मीन्स 81 इंटू 2 काय होईल? 162 672. 63 कसे होतील बघा. 672 162. Order of the surd is same. Therefore 672 is greater than 162. Therefore under root 672 is greater than 1 under root 162. Therefore 4 under root 42 is greater than 9 under root 2. याला असं आपल्याला शेवटी लिहायला लागेल. 4 under root 42 is greater than 9 under root 2. This is a solution of question number 5. Now coming to the question number 6. What is the question number 6? 5 under root 3 and 9. याला आपल्याला चेंज करून लिहिता येईल. 5 under root 3 इकडे लक्ष द्या. 5 under root 3 इक्वल टू याला आपण असं लिहितो 25 into 3. अंडर रूट 25 म्हणजेच 5 अंडर रूट 3 ॲज इट इज. ह्याचं जे आहे 25 गुणिले 3 याचं सिम्प्लिफिकेशन हे आहे. याला कसं लिहिता येईल बघा. अंडर रूट 75 आणि 9 याला काही करायची गरज नाही. 9 तर बघा आता याच्यामध्ये काय आहे. अंडर रूट 75 आणि 9 याला आपल्याला कम्पेअर करायचे. तर हे कसं होईल. अंडर रूट 75 अंडर रूट 75 अँड 9. आता याच्यामध्ये कम्पेअर जर करायचं झालं तर थोडंसं कन्फ्युजन होतं की याच्यात छोटा कोणता मोठा कोणता. तर याला एक काम करता येईल. याला जर स्क्वेअर केले, स्क्वेअरिंग बोथ साईड केलं तर हे 75 75 ॲज इट इज राहील आणि हे होईल 81. बरोबर. मग याच्यामध्ये छोटा आणि मोठा कोणता आहे. 75 इज लेस दॅन 81. देअरफॉर 5 under root 3 is less than 9. This is the answer of this question. 7वा जो क्वेश्चन आहे ते तुमच्या प्रॅक्टिससाठी मी ठेवत आहे. आता प्रश्न क्रमांक 6 हे पाहूया. नाव क्वेश्चन नंबर 6 सिम्प्लिफाय. बघा पहिला सर्ट दिलेला आहे 5 under root 3 प्लस सेकंड 8 अंडर रूट 3. याला सिम्प्लिफाय करायचं आहे. ॲन्सरमध्ये याला असं लिहिता येईल. अंडर रूट 3 टेक कॉमन तर याला असं लिहिता येईल 5 प्लस 8 अंडर रूट 3. किंवा त्याला असंही लिहिलं तरी चालेल. इकडे बघा अंडर रूट 3. 5 plus 8 it is 13 under root 3 हे याचं सिम्प्लिफिकेशन. ओके. 5 under root 3 plus 8 under root 3 याचं सिम्प्लिफिकेशन काय असेल 13 under root 3. नाव कमिंग टू द सेकंड 9 under root 5 minus 4 under root 5 120 under root 125. याला थोडंसं आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. बघा 9 under root 5 minus 4 under root 5 प्लस याला आपल्याला कसं लिहिता येईल. याला आपल्याला बघा मी थोडीशी स्टेप्स वाढवतोय. 25 into 5 असं आपल्याला लिहिता येईल. 25 into 25 हे स्टेप्स जसे तसे लिहितो मी. -4 under root 5 प्लस 25 अंडर रूट 5 बाहेर निघेल अंडर रूट 5 आणि आपल्याला आता अंडर रूट 5 हा कॉमन काढता येईल. तर बघा 9 - 4 + 5 आणि अंडर रूट 5 हा कॉमन.
9 minus 4, it is 5 plus 5, it is 10. 10 under root 5, this is the answer. ठीक है. Now coming to the question number 3. 7 under root 48 minus 27 under root मध्ये minus under root 3. बघा याला आपल्याला असं लिहिता येईल अंडर रूट 16 इंटू 3. 48ला कसं लिहिलं मी 16 इंटू 3. याला कसं लिहिता येईल 9 इंटू 3 मायनस अंडर रूट 3 ॲज इट इज. बघा आता अंडर रूट 16 याला आपल्याला 4 बाहेर काढता येईल. हे अंडर रूट 3 जसे तसं राहील मायनस अंडर रूट 9 3 बाहेर निघेल. अंडर रूट 3 जसे तसं मायनस अंडर रूट 3. बघा आता हे 7 इंटू 4 इट इज 28. 28 अंडर रूट 3 मायनस 3 अंडर रूट 3 एक स्टेप्स वाढवतो आहे मायनस अंडर रूट 3. 28 अंडर रूट 3 मायनस 3 अंडर रूट 3 मायनस अंडर रूट 3. तर बघा हे किती होईल 28 अंडर रूट 3 मायनस 4 अंडर रूट 3 मायनस 3 अंडर रूट 3 मायनस अंडर रूट 3 इट इज मायनस 4 अंडर रूट 3. 28 अंडर रूट 3 मायनस 4 अंडर रूट 3. तर याला आपल्याला 24 अंडर रूट 3 हे आन्सर लिहिता येईल. तर या पद्धतीने हे 3 प्रॉब्लेम्स आहेत. शेवटचा प्रॉब्लेम बघूया. नाव कमिंग टू द क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 थोडासा अवघड वाटते पण आपण सॉल्व करू. याला अंडर रूट 7 मायनस 3/5 अंडर रूट 7 प्लस 2 अंडर रूट 7. याच्यामध्ये अंडर रूट 7 जे आहे हे तुम्हाला तिन्ही ठिकाणी दिसतं. त्याला कॉमन काढूया आपण. ब्रॅकेटमध्ये राहील 1 मायनस 3/5 प्लस 2 आणि अंडर रूट 7 हे आपण कॉमन काढलेलं आहे. याच्यामध्ये बघा 1 मायनस 3/2 प्लस 2. तर या ठिकाणी 1 प्लस 2 इट इज 3 मायनस 3/5. एक स्टेप्स वाढवतो मी. आता याच्या डिनॉमिनेटरला 1 असतो. डिनॉमिनेटर सेम करायचा म्हणजे काय होईल 15 5 3 जा 15 मायनस 3 डिवायडेड बाय 5 अंडर रूट 7 ॲज इट इज 12 डिवायडेड बाय 5 अंडर रूट 7. दिस इज द आन्सर. ओके. नाव कमिंग टू द प्रॉब्लेम नंबर 7. नाव कमिंग टू द क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 काय आहे मल्टिप्लाय अँड राईट द आन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म. आपल्याला याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि जेवढाही सिम्पल फॉर्म होतो आहे तो तयार करायचा आहे. पहिलं काय आहे 3 अंडर रूट 12 इंटू अंडर रूट 18. याचं जर आन्सर द्यायचं झालं बघा 12ला आपल्याला कसं लिहिता येईल 4 इंटू 3 इंटू 18ला कसं लिहिता येईल 9 इंटू 2 बरोबर. अंडर रूट 4 म्हणजे 3 इंटू 2 बाहेर येईल अंडर रूट 3 इंटू अंडर रूट 9 म्हणजे 3 बाहेर येईल अंडर रूट 2. ओके. नाव 3 इंटू 2 इंटू 3 कलेक्ट करू. याला 3 इंटू 2 इंटू 3 इंटू अंडर रूट 3 इंटू अंडर रूट 2 एकाच ह्याच्यात आपल्याला लिहिता येईल. ठीक आहे. बघा 3 इंटू 2 6 6 इंटू 3 18 18 अंडर रूट 6. दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके. नाव कमिंग टू द सेकंड. काय सेकंड 3 अंडर रूट 12 इंटू 7 अंडर रूट 15. सेम याच प्रोसिजरप्रमाणे आपल्याला याला करायचं आहे. बघा 12ला कसं लिहिता येईल 4 इंटू 3 इंटू 7 15ला 3 इंटू 5. ओके. बघा अंडर रूट 4 त्याला 2 बाहेर काढता येईल 2 किंवा हे 3 मी ॲज इट इज लिहितो 3 इंटू 2 अंडर रूट 3 पुढे अंडर रूट 7 आणि याच्यामध्ये काहीच आपल्याला करता येत नाही परंतु आपण याला असं मात्र लिहू शकतो इंटू अंडर रूट 3 इंटू अंडर रूट 3.
बघा √5 लिहिता येईल. आपण हे जे स्क्वेअर रूटमध्ये आहे त्याला आपण फक्त काय केलेलं आहे, सेपरेट केलेलं आहे. आता √3 इंटू √3 किती 3 येईल. तर बघा 3 इंटू 2 इंटू 7 इंटू √3 इंटू √3 इट इज 3 इंटू √5. आता याचं मल्टिप्लिकेशन बघा काय होईल. 3 इंटू 2 6 इंटू 7 42 इंटू 3 या ठिकाणी करूया आपण 42 इंटू 3 126 √5. This is a simplest form of this second. Now coming to the question number 3. 3 √8 into √5. 8 ला कसं लिहितात बघा. 3 इंटू √8. 8 ला कसं लिहिता येईल. 4 इंटू 2 इंटू √5 ॲज इट इज. √4 ला आपण 2 बाहेर काढूया. 3 इंटू 2 √2 इंटू √5. 6 इंटू √2 इंटू 5 6 √10. दिस इज आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 3. याच पद्धतीने आपण पुढचा प्रॉब्लेम सॉल्व करूया. क्वेश्चन नंबर 4. नाव कमिंग टू द 4th. अतिशय छोटा आहे बघा. 5 √8 इंटू 2 √8. याला कसं लिहिता येईल. 5 इंटू 2 √8 आपल्याला 8 मध्ये 8 इंटू 8 लिहिता येईल. इट इज 10 √64. 64 ला कसं लिहिता येईल. 64 ला आपल्याला 8 लिहिता येईल. म्हणजेच 10 इंटू 8 equal to 80. This is the simplest form of question number 4. Now coming to the question number 8. Question number 8 काय आहे. Divide and write the answer in the simplest form. आपल्याला काय करायचं आहे. हे जे डिवायडेशन दिलेलं आहे सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये त्याला तयार करायचं आहे. तर बघा सोल्युशन पहिल्या क्वेश्चनचं. √98 डिवायडेड बाय √2. √98 ला आपल्याला वेगळ्या फॉर्मॅटमध्ये लिहिता येईल. कसं लिहिता येईल बघा. 49 इंटू 2 डिवायडेड बाय √2. 49 इंटू 2 इट इज 98. √49 मीन्स 7 √2 डिवायडेड बाय √2. यालाच कसं लिहिता येईल. 7 √2 डिवायडेड बाय √2. डिवाइड या ठिकाणी डिवाइड दिलेला आहे म्हणून आपण डिवाइड पोझिशनला √2 लिहिलेला आहे. एक कॅन्सल होईल इक्वल टू 7. तर हा जो 7 आहे इट इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ √90 डिवायडेड बाय √2. ओके. नाव कमिंग टू द क्वेश्चन नंबर 2. व्हॉट इज द क्वेश्चन नंबर 2. √125 डिवायडेड बाय √50. आपल्याला 125 ला आहे चेंज करून त्याला आपण लिहूया. याला असं लिहिता येईल बघा. 25 इंटू 5 डिवायडेड बाय 50 ला कसं लिहिता येईल. 25 इंटू 2. बघा √25 5 आउटसाईडला निघेल. √25 5. तर याला असं लिहिता येईल 5 √5 डिवायडेड बाय 5 √2. बघा 5 √2 डिवायडेड बाय 5 या ठिकाणी 5 आहे आणि इट इज 5 √2. 5 गेट कॅन्सल. काय राहील इक्वल टू 5/2 असं लिहिलं तरी चालेल किंवा सेपरेट लिहिलं तरी चालेल. दिस इज आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 2. नाव कमिंग थर्ड क्वेश्चन. व्हॉट इज द थर्ड क्वेश्चन. √54 डिवायडेड बाय 27 बघा याला कसं लिहिता येईल. 54 ला 27 इंटू 2 इट इज 54 डिवायडेड बाय
27 अंडर रूट 27. याला कसं लिहिता येईल? अंडर रूट 27 इंटू अंडर रूट 2 डिवायडेड बाय अंडर रूट 27. अंडर रूट 27 अंडर रूट 27 गेट कॅन्सल. आन्सर काय येईल? ओनली अंडर रूट 2 इज रिमेन. देअरफॉर अंडर रूट 54 डिवायडेड बाय अंडर रूट 27 सिम्पलेस्ट फॉर्म काय आहे? इट इज अंडर रूट 2. नाव कमिंग टू द क्वेश्चन 4th. नाव कमिंग टू द लास्ट क्वेश्चन. लास्ट क्वेश्चन काय आहे? अंडर रूट 310 डिवायडेड बाय अंडर रूट 5. याचे फॅक्टर्स काय येतात सोल्युशनमध्ये आपल्याला लिहायला लागेल. सोल्युशन 310 याला आपल्याला 62 इंटू 5 असंही लिहिता येतं. 62 इंटू 5 इट इज 310 डिवायडेड बाय अंडर रूट 5 ॲज इट इज. बघा याला सेपरेट आपण स्क्वेअर रूट देऊया. 62 इंटू अंडर रूट 5 डिवायडेड बाय अंडर रूट 5. हे डिवायडेड बाय अंडर रूट 5 आपण हे कॅन्सल होईल. खाली काय राहील? अंडर रूट 62. देअरफॉर आपल्याला असं लिहिता येईल अंडर रूट 310 डिवायडेड बाय अंडर रूट 5 इक्वल टू अंडर रूट 62 असं आपल्याला लिहिता येईल. आणि दिस इज आन्सर ऑफ किंवा सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ दिस क्वेश्चन नंबर 4. नाव कमिंग टू द लास्ट क्वेश्चन. काय आहे लास्ट क्वेश्चन? रॅशनलाइज द डिनॉमिनेटर्स. आपल्याला फक्त रॅशनलाइज काय करायचं आहे? डिनॉमिनेटर करायचं आहे. या ठिकाणी जे प्रॉब्लेम्स तुम्हाला क्वेश्चन्स जे दिलेले आहेत याच्यामध्ये डिनॉमिनेटर बघा तुम्हाला इरॅशनल दिसेल. तर त्याला काय करायचं? आपल्याला रॅशनलाइज करायचं आहे. फार सोपं आहे. पहिला जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर आपण बघूया. 3 डिवायडेड बाय अंडर रूट 5. अंडर रूट 5 हा डिनॉमिनेटर आहे. त्याला आपल्याला रॅशनलाइज करायचं आहे. तर करायचं काय आहे? न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरला जे खाली डिनॉमिनेटर आहेत त्यानंच मल्टिप्लाय करायचं. बघा 3 इंटू काय करतो आहे आपण? डिनॉमिनेटर जो आहे अंडर रूट 5 त्याने डिनॉमिनेटर आणि न्युमरेटर याला आपण मल्टिप्लाय करतो आहे. याची जी व्हॅल्यू आहे त्याच्यात काहीही फरक पडत नाही. केव्हा? ज्यावेळी आपण डिनॉमिनेटर किंवा न्युमरेटरला एकाच संख्येने गुणतो त्यावेळी काहीच फरक पडत नाही. तर अंडर रूट 5 यालाच आपण काय कशाने मल्टिप्लाय केलेले? अंडर रूट 5. तर हे कसं होईल? 3 अंडर रूट 5 अंडर रूट 5 इंटू अंडर रूट 5 अंडर रूट 25. एक स्टेप्स वाढवतो मी. अंडर रूट 25 3 अंडर रूट 5 डिवायडेड बाय 5. दिस इज अ rationalizations of denominator. This is answer of first question. Now coming to the second question. Same या ठिकाणी 5 हा डिनॉमिनेटरला होता अंडर रूट 5. या ठिकाणी 14 अंडर रूटमध्ये आहे तो डिनॉमिनेटरला आहे. तर काय करावं लागेल? न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरला अंडर रूट 15 मल्टिप्लाय करायचं. बघा या ठिकाणी याचा आन्सर कसं होईल? आन्सर 1 इंटू अंडर रूट 14 डिवायडेड बाय अंडर रूट 14 इंटू अंडर रूट 14 इक्वल टू अंडर रूट 14 अंडर रूट 14 इंटू 14 इंटू 14 इक्वल टू अंडर रूट 14 डिवायडेड बाय अंडर रूट 14 इंटू अंडर रूट 14. इट इज 114 come out. This is the answer of question number 2. Now coming to the question number 7. क्वेश्चन नंबर 3, 4 कुठलाही असू द्या तीच प्रोसिजर आपल्याला करायची आहे. न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर जे आहे त्याला तुम्हाला जो डिनॉमिनेटर इथं प्रोव्हाइड केलेला आहे तो इरॅशनल नंबर आहे. त्यानं त्याला मल्टिप्लाय करायचं आहे आणि त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? रॅशनलाइजमध्ये होतं. ठीक आहे. बघा आता हे जे आहे याचं आन्सर कसं लिहिता येईल? 5 इंटू अंडर रूट 7 न्युमरेटरला आपण मल्टिप्लाय करतो अंडर रूट 7ने आणि खालचा जो डिनॉमिनेटर आहे अंडर रूट 7 इंटू अंडर रूट 7 हे काय होईल? 5 अंडर रूट 7
याच्यामध्ये असं होईल 7 × 7, 7 × 7 49 म्हणजेच 5√7 / 7. ठीक आहे. तर दिस इज आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 3. सेम या ठिकाणी 6 / 9√3. या ठिकाणी जो डिनॉमिनेटर दिलेला आहे 9 × √3 याने गुणायची गरज नाही आहे. याला फक्त √3ने जरी मल्टिप्लाय केलं तरी तुमचा आन्सर येऊन जाईल आणि ते रॅशनलाइज होईल. आन्सर बघा, आन्सर 6 × √3 / 9√3 × √3. काय केलेलं आहे आपण? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला √3ने मल्टिप्लाय केलेलं आहे. तर हे काय होईल? 6 √3 / 9 × √3 इट इज ओनली 3. काय होईल? डिवायडेशन होईल 3 × 6, 2 √3 / 9. दिस इज आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 4. ठीक आहे. कमिंग टू द लास्ट क्वेश्चन ऑफ दिस क्वेश्चन. नाउ लास्ट क्वेश्चन ऑफ दिस प्रॅक्टिस सेट 2.3 पार्ट 2 मधला काय आहे? 11 / √3. तीच प्रोसिजर करायची आहे जी की आपण याच्या अगोदरच्या चारही प्रॉब्लेमला केलेली आहे. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर, या ठिकाणी डिनॉमिनेटर इरॅशनल नंबर आहे, त्याला √3 ने मल्टिप्लाय जर केलं तर तो रॅशनलाइज होईल. तर बघा 11 × न्यूमरेटरला आपण √3 ने मल्टिप्लाय करतोय. सेम तुम्हाला डिनॉमिनेटर जो आहे √3 त्यालाही √3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. ओके. तर हे काय होईल? 11 √3 / √3 × √3. It is suppose 9 = 11 √3 / 3. This is the answer of this question. तर अशा पद्धतीनं आपण प्रॅक्टिस सेट पार्ट 2 कंप्लीट केलेला आहे. याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे की फक्त कॅल्क्युलेशन आणि अंडररूटचं जे कॅल्क्युलेशन्स आहे, ठीक आहे, हे तुम्हाला लागेल. बाकी याच्यामध्ये अवघड किंवा कुठले फॉर्म्युले वगैरे वापरले असं काहीच नाही आहे. तर आपण याची प्रॅक्टिस करत राहा. याच्यानंतरचा जो प्रॅक्टिस सेट आहे 2.4 हा लवकरच अपलोड होईल. अभ्यास करा. विश यू ऑल द बेस्ट. हॅव ए गुड डे.